नमस्कार, मी ऋतुजा आपल्या कोकणमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते. जर तुम्ही एसटीने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. बातमी रायगड जिल्ह्यामधल्या पेणमधून. जिल्ह्यामधल्या एसटी बस सेवा नागरिकांच्या जीवाशी कसा खेळ करते ह्याचं जिवंत उदाहरण मनसेकडनं दाखवण्यात आलंय. पेण आगारातून मुरुडकडे जायला निघालेल्या एका एसटी बसला फक्त 3च नटबोल्ट असल्याचं दिसलंय. यावरून हे आगार प्रमुख किंवा संबंधित विभाग प्रवाशांच्या जीवाशी किती खेळतंय ह्याचं एक जिवंत उदाहरण मनसेचे रायगड जिल्हा संघटक किरण गुरव यांनी उघड केलंय. यावरून एसटी महामंडळ विभागाला आता जाग आली आहे. तो मुरुडला अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही मागे बघितलं असेल तर रस्त्यांचे देखील प्रॉब्लेम होते. आता रस्ते संपले आणि आता आले महामंडळाचा विषय. तुम्ही पाहू शकाल माझ्याकडे आता ही जी गाडी उभी आहे ती आहे मुरुड आग्रातली. इकडे तुम्ही पाहू शकाल की ही गाडी आहे मुरुड आग्रातली. ही रामवाडी येथे उभी आहे आणि तुम्ही जर गाडीची परिस्थिती पाहाल तर एकदम अजब गोष्ट आहे की सेफ्टीची काळजी कितपत महाराष्ट्र शासन घेते तुम्ही बघू शकाल. इथे जर तुम्ही बघाल तर या गाडीला फक्त 3 थ्रेड आहेत. इकडे जर बघाल तर इकडे कुठलाही थ्रेड नाही. तर हा कुठल्या बेसिसवर हे लोक गाडीचं सेफ्टी बघून ही गाडी चालवतात. अजून तुम्ही पाठी पण तुम्हाला मी दाखवतो. या गाडीची कंडिशन अशी आहे, इथे लॉक नाहीये, इथे रस्सीने बांधून ठेवलंय. म्हणजे बोलतात एकदम थूक लावण्याचं काम शासनाकडून चालू आहे. पाठी देखील बघाल यांचे इंडिकेटर्स कधीच चालू नसतात. वारंवार हे लोक सरसपणे राईट टर्न लेफ्ट टर्न अचानकपणे फिरवतात आणि मग त्याचा ऍक्सिडेंट होतो. आणि त्याचा दोष देखील सरकारला नाही लागत. सामान्य घरातल्या एका सामान्य घरातल्या मुलांना किंवा मुलींना हे जे दोष लागले जातात. ह्याचा फरक आहे हे फक्त सामान्य कुटुंबातल्या घरातल्या व्यक्तींना पडतो. कारण का शासनाला ह्याचं काहीच घेणं देणं नाहीये. धन्यवाद. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी किरण गुरव, मनसे रस्ते स्थापना रायगड जिल्हा संघटक. आता मी आहे रामवाडी पेण येथे, जिथे एसटी महामंडळ यांचं रायगड येथील मुख्य कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकारी जे रायगडचं मॅनेजमेंट बघतात ते इथे बसतात. आताच आमची तिकडची बैठक पार झाली. त्या बैठकीमध्ये अनेक प्रश्न आम्ही एसटी संदर्भात मांडले. अनेक आग्रा जे बस स्थानक आहेत त्यांच्या विषयासुद्धा आम्ही इथे चर्चा केली. जी आता दुरावस्था आहे, मुरुडची झाली, रेवदंड झाली, अलिबाग झाली, कर्जत, खालापूर, इव्हन पेणपर्यंत या सगळीकडचे म्हणणं मी इथं मांडलं. ह्याच्यावर त्यांनी त्वरित काही ऍक्शन सुद्धा घेतले. ते आम्ही पत्राद्वारे तुम्हाला कळूच. या सगळ्या बघत असताना आम्ही प्रामुख्याने जे मुद्दे मांडले त्यापैकी 2 मुद्दे असे होते की एकतर जी बसची मेंटेनन्स आहे जी टाइमवर चालत नाही, टाइमवर होत नाही, ह्याचा एक विषय होता. आणि दुसरा विषय म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे जे बस स्थानक बांधलेले आहेत त्यांची देखभाल केली जाते का, किंवा कित्येक वर्ष झालेत की त्यांची परिस्थिती अजून तशीच आहे. तुम्ही जर स्वच्छतागृहाचा जर विषय बघितला तर तिकडे अतिशयपणे घाणेरडा प्रकार नेहमी असतो. आणि त्यांना जाणीव करून दिली की तुम्हाला ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तुमचं अजिबात याकडे लक्ष नाही आहे. हे म्हणताच ते म्हणाले की नाही आमची टीम ऑडिट करते, आमचं सगळं तिकडे होतं. पण त्यांना मी सरळ उदाहरण दिलं की जर तुम्ही माझ्या मागे पाहू शकाल, हे आहे मुख्य कार्यालय आणि त्या मुख्य कार्यालयाच्या वरतीच झाड उगवलेलं आहे. त्यांना मी ते झाड दाखवलं. ते झाड दाखवल्यानंतर त्यांनी त्वरित त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलवलं, अरे वरती झाड उगलंय ते काढून घ्या. म्हणजे इथेच ठरतं की ते ज्या कार्यालयामध्ये बसतात तिथंच त्यांचं लक्ष नाहीये, तर ते रायगडवर लक्ष ठेवू शकत नाही. आता यापुढे शासनाने देखील यांची शाळा घेतली पाहिजे की नेमकं काम कसं करावं. तर मी तर हेच म्हणेल की हे फक्त खुर्चीवर बसून आयता पगार घेतात. धन्यवाद.